म्हणजे तुम्ही काय तर औषध उपचार सांगावं मला. ती काय म्हणते तुम्ही किती खाता दररोज? तर मी 10 चपात्या खाते म्हणजे एक वेळेस, मोठी प्लेट भात आणि एवढी भाजी. तर ती काय म्हणला 10 प्लेट आपल्या 10 पोळ्या खाण्यापेक्षा 5 खा जावा, भात त्याच्यापेक्षा नेमा, भाजी त्याच्यापेक्षा नेहमी. मग ती मला ती लेडीज म्हणली औषध हीच औषध आहे मला तुम्हाला काय निम करायचं. ती लेडीज काय म्हणते माहिती आहे का, ही सांगितलेलं औषध आहे की जेवणानंतर घ्यायचं का जेवल्या म्हणजे असे काय. दुसरी गोष्ट, दुसरा एक जोक सांगतो. एक ड्रिंकर माणूस ड्रिंक केलेला फुल, कसलंच भान नाही, गटरात पडतंय. गटर उठता येत नाही, हातवर ही कर ते कर ते कर. एक म्हैस चरत असते जवळ, म्हैस चरत असल्यावर तिला शिफ्टी लागते हाताला घेत. तो शिफ्टीला धरते ना उठतंय शिफ्टीला धरल्यानंतर त्या म्हशीला सापाट आणते. तू दररोज आंबाडा घालत असते असं मी कसं काय करते. एक महाराज जवळगाव, एक मिनिट, जवळगाव. मग गेले महाराज कीर्तन होतं त्यांचं. कीर्तनाचं संध्याकाळी कीर्तन, पण ती लवकरच आपल्या गावातली एक लेडीज आहे तिच्या घरी आपलं जेवण करून तिथं थोडा आराम करून संध्याकाळी कीर्तनाला जावं असं डोक्यात. गेले महाराज, गेले जेवण पिऊन केलं, संध्याकाळी कीर्तन आहे म्हणले. आता जेवण केल्यानंतर डोळायची सवयदार थोडी. महाराज म्हणले गावातली जी लेडी होती, उशाला काय आहे का म्हणले. तर ती म्हणली उशाला 2 पोरं आहेत की. उषा म्हणजे त्याच्या मुलीचं नाव असते. आता दुसरी गोष्ट, आता ते तुमच्याकडे बघितल्यामुळे अनुभव ऐका. तुमच्या जशा सुरुवातीची हे काय आठवणी तशा आमच्या वेगळ्या आठवणी. उद्या 1-2 आठवणी सांगतो. नवीन फोन आणते देशमुख सर, सॉरी बरं का काय नवीन फोन आणते. एकच फोन आपल्या गावात देशमुखाच्या वाड्यात एक फोन, 77 नंबर. मग माझ्याकडे एकट्याकडेच फोन घे मोबाईल साधा होता, अँड्रॉइड नव्हता, साधा होता. मी काय करायचं, ऑफिस मध्ये फोन करायचा बाहेरून, रिंग वाजली कट करायचा. माझा स्वभाव जरा विनोदी असल्यामुळे मी उगा मजा करायची, माझ्या म्हणजे त्रास म्हणून नाही ओके मजा. देशमुख सर मला इंग्लिश मध्ये येतात, सकाळ सर आपल्याला कोणतरी मुलगा त्रास करतोय बघा. तो मुलगा आपल्या शाळेतला आहे, 10वीचा आहे आणि बहुतेक ते देशमुखच्या वाड्यातच फोन आहे, तिथूनच फोन येत असं. मी आम्हाला मी तपास करतो सर, काय टेन्शन घेऊन. फोनच केला नाही परत, नाही म्हणजे आता फोन येणार गेला. एक दिवशी काय झालं, दादाला माहित आहे फोनच्या शेजारी बसले राजमाने सर, त्याच्या अलीकडच्या बाजूला दादा तुळजापुरी सर, त्याच्या बाजूला मी, ठीकच फोनच्या जवळच माझ्या मांडीत फोन लावला की राजमाने सर